कसा याच्या खेळीचा कयास. हे शीर्षक जरासं आश्चर्य वाटेल. हो, कसायाच्या खेळीचा कयास. आधी कसायाची खेळी आणि मग तो कयास असा असल्याचं सांगून, अंदाज बांधल्याचं सांगून त्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न. आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, एक पद्धत आहे. जेव्हा खाटी बकर कापत असतो तेव्हा तो समोरच्याला विचारतो काटू क्या. समोरचा हो म्हणतो आणि मग त्या बकऱ्यावर तो काव घालतो. मग झटका असेल तर खटकन कापतो, हलाल असेल तर कापून सोडून देतो. हे काटू क्या हे विचारताना त्याचा हेतू असा असतो की मी कापतोय खरा, पण तू म्हणल्यामुळं कापतोय असं सगळं ते दाखवायचं असतं. म्हणजे पाप लागू नये यासाठीचा तो प्रकार असतो. असंच काहीसं या कसायांच्याकडून सातत्यानं घडत आलेलं आहे. राजकारणामधले कसाई देखील ह्या अशा स्वरूपाची कृत्य करत असतात. आता राजकारणाच्या या कत्तलखान्यात, मुळात राजकारणच इतकं क्रूर असतं की त्याला कत्तलखान्याची उपाधी देणं हे फारसं गैर ठरणार नाहीये. इथे एकमेकांच्या राजकीय करिअरची हत्याच केली जाते. या कत्तलखान्यामध्ये कोण कोणाचा कोण शिकारी बनेल, आणि तसंही म्हणतात कसायाला शेळी धार्जी नसते. येथे आपोआप मारून घेते, त्याच्याजवळ राहते सुद्धा. तसं इथं शेळी ही कसायाला धार्जिन आहे असंच लक्षात तुमच्या येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक विधान करून टाकलं. अर्थात ते मनातलं बोलून गेले. जयंत पाटील म्हणाले की पहाटेचा शपथविधी म्हणजे 2019 साली देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी ही शरद पवारांचीच खेळी होती. आता खेळी कशी होती? तर खेळी अशी होती की त्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारकडं राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीचा दावा करतील, ती उठवली जाईल. अजित पवार जाऊन शपथ घेतील, 2 दिवसामध्ये वापस येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार होईल. बरं, नुसतं राष्ट्रपती राजवट उठवायची म्हणून हे घडत नव्हतं. शिवसेनेचं तळ्यात मळ्यात चालू होतं. जीव इकडेही अडकला होता. एक तरफ मैं कदा, एक तरफ उसका घर, जाए तो जाए कहां, अशी अवस्था होती. म्हणजे भाजप सोबतचे संबंध ठेवायचेत का, मुख्यमंत्री पद भाजपनं देतो म्हटलं तर काय, अशा अचानक स्थितीमध्ये शिवसेना होती. दोन्ही डगरीवर शिवसेनेचे हात होते. काँग्रेसवाल्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की शिवसेनेसोबत जायचं की नाही. राष्ट्रवादी सोबत ठीक आहे, पण शिवसेनेसोबत जायचं की नाही असा प्रश्न होता. जे काय मिळेल, जास्तीत जास्त आणून धरलं तर जास्तीत जास्त वाट्याला येईल ही अपेक्षा होती. मग काँग्रेसला राजी करायचं आहे तर काँग्रेसला हिस्सा खूप मोठा द्यावा लागेल, स्वतःकडे काही ठेवून घ्यावं लागेल आणि केवळ मुख्यमंत्री पदावर शिवसेनेची बोळवण करावी लागेल, हे शरद पवारांना ठाऊक होतं. मग एकदा अजित पवार तिकडे गेले की आता सगळं संपलंय, आता काही होणार नाही, तुम्हीच मी म्हणाल तसं मान्य करणार असाल तर होईल, असं शरद पवारांनी चित्र दाखवलं. आणि मग त्यानंतर पुन्हा सरकार बनलं असं देखील जयंत पाटलांना सांगायचं होतं. शरद पवारांचा हा डाव जयंत पाटलांनी उघड करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपलाच नेता मोठा हे दाखवण्याच्या प्रकारामध्ये हे घडलं. म्हणजे हे कसं झालं तुम्हाला माहिती आहे का? ते मागे एक मी नवाबी किस्सा सांगितला होता बघा. एक नवाबाचं पोरग 10वीत 10 वेळेला नापास झालं. 10 वेळेला नापास झालं. आता नवाबाचं पोरग 10वीत 10 वेळेला नापास झालं हे सांगायचं कसं? अपमान आहे ना. म्हणून त्यानं सांगितलं 10वीं में 10 बार पढ़ चुके हैं. क्या पढ़े क्या बोलते, 10वीं में 10 बार पढ़ चुके हैं. आगे वालिद ने मना कर दिया वरना और पढ़ना चाहते थे. सांग न साल्या सरळ सरळ 10वीत 10 नापास झाला होता, तुझी शिकायची अवकात नव्हती. पण नाही, ते सुद्धा असं मोठेपणात सांगणार 10वीं में 10 बार पढ़ चुके हैं, आगे वालिद ने मना कर दिया. डीप अँड डिटेल स्टडी ही नवाबी स्टाईल. जयंत पाटलांचं आपल्या साहेबांच्या विषयी हे असंच नवाबी स्टाईलनं सांगणं होतं. तुम्ही करत नव्हते, आमच्याच साहेबांनी हा घोळ केला, साहेब तिकडं पाठवला, दाखला साहेब पाठवला, तिकडच्या थोरल्या साहेबाला पटवला, मग वापस बोलवून घेतला आणि मग सत्ता बनवली. हे सगळं शिवसेनेची माती करण्यासाठी होतं. हे जयंत पाटलांनी उघड केलं आणि तेच घडलंय. शरद पवारांना सेनेला गुडघ्यावर आणायचं होतं
आता हा डाव कळाल्याबरोबर जयंत पाटलांनी नाही 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 मला तसं नव्हतं म्हणायचं, मला आपलं म्हणायचं होतं की माझा कयास होता, साहेबांची खेळी असावी, साहेबांच्या मनात काय चाललंय कोण सांगावं. तिकडे अजित पवार काही सांगायला तयार नाहीत, देवेंद्र फडणवीस काही बोलायला तयार नाहीत, रोहित पवार म्हणले साहेबांनाच सगळं ठाऊक असतं. आणि जयंत पाटलांनी मग मात्र पटकन बाजू सावरून घेतली, म्हणाले हा माझा कयास होता. कसला कसायाचा कयास मांडताय? कसायाच्या घरी नेलेली शेळी ही कयास बांधून सांभाळायला नेली म्हणायची नसते, ती कापायलाच नेलेली असते. कसायाकडच्या शेळीबद्दल अन्य कयास बांधायचे नसतात. बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी, कब तक खैर मनाएगी, जिस दिन कटने का दिन आता है तब तक ही खैर मनाएगी. आणि असंच शरद पवारांच्या बाबतचा कयास हा अगदी खरा आहे. हा डाव त्यांचाच होता. शिवसेना गुडघ्यावर आली अजित पवार गेल्याबरोबर आणि म्हणाले का मुख्यमंत्री पद द्या, बाकी तुम्ही म्हणाल तसं, आता कसं तुम्ही म्हणाल तसं, साहेब म्हणतील तसं. मग छोटे 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 मंत्रीपद घेतले, 4 आणे हिस्सा घेतला मुख्यमंत्रीपद आणि 4 आणे हिस्सा घेतला आणि सुरू केला कारभार. शिवसेना गुडघ्यावर आली. भाजपच्या नेत्यांना हा धडा शिकवला आणि साहेबांना हे ठाऊक होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील आणि सत्तेचा 4 आणे हिस्साच घेतील, तेव्हा शिवसेनेतल्या एका गटामध्ये मोठी अस्वस्थता पसरणार आहे. अॅनालायझरचे त्या काळातील व्हिडिओ काढून बघा. मी कंठशोष करून सांगत होतो की बाबांनो, एकनाथ शिंदे सगळे बाहेर पडतील, तानाजी सावंत बाहेर पडतील, संदीपान भुमरे बाहेर पडतील, गुलाबराव पाटील बाहेर पडतील. मी हे जूनच्या आधीच अनेक महिने बोलत होतो. जे माझ्यासारख्या सामान्य फाटक्या पत्रकाराला कळत होतं ते उद्धव ठाकरेंना कळत नसेल असं मला तरी वाटत नाही. फक्त साहेबांनी डोलारा निर्माण केला होता या शिवसेनेमध्ये फूट पडण्यासाठी. आणि साहेबांना शिवसेनेत फूट का हवी होती? आवळा दिला कोवळा घेतला. शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांवर दावा करतो. सामान्य मराठा समाजाची बहुसंख्य मतं शिवसेनेकडे होती आणि त्याच मतांवरती शरद पवारांचा डोळा होता, जो प्रस्थापित मराठ्यांच्यामुळे शरद पवारांच्याकडे येत नव्हता. शिवसेना उद्ध्वस्त होईल, उद्ध्वस्त म्हणालो आम्ही, उद्धव होईल नाही, आणि मग त्या शिवसेनेकडची सगळी मतं आपल्याकडे येतील. शिवसेना हा स्थानिक पक्ष संपल्याशिवाय दुसऱ्या स्थानिक पक्षाचा उदय होणं शक्य नव्हतं. म्हणूनच पवारांनी हा मास्टर पीस गेम टाकला आणि ज्या गेमला शिवसेना बळी पडली, तुकडे तुकडे झाले, छिन्न विछिन्न झाली, वंचित सोबत युती करावी लागावी इतकी किंचित झाली. शिवसेनेचे चकलं उडाल्यावरती आता शिवसेनेची गरज उरली नाही हे साहेबांच्या लक्षात आलं आणि आपल्या प्याद्या करवी साहेबांनी आपले इरादे स्पष्ट करून टाकले. जयंत पाटिल में वहां इतना कितना दम होगा आपको पता है. साहेबांच्या परवानगी शिवाय जयंत पाटील काही बोलू शकतील ही शक्यताच नाही. होय, मीच केलं होतं हे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना समजावून सांगितलंय. कारण याच काळामध्ये प्रकाश आंबेडकर दावा करत होते, याच काळामध्ये प्रकाश आंबेडकर दावा करत होते शरद पवार भाजपचे माणूस आहेत. शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न मित्रपक्ष म्हणून भाजपनं केला असेल तर तो यशस्वी झाला नाही. पण शरद पवारांनी अचानक मित्र म्हणून पवारांनी उद्धव ठाकरेंना जवळ घेतलं आणि ते संपवण्याचा उद्योग केला. म्हणून बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, शरद पवार मित्र असला तरी विश्वास ठेवण्याच्या लायक नाही. बाळासाहेबांचं हे वक्तव्य होतं. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अशा स्वरूपाचं ट्विट देखील करण्यात आलं होतं.
पण उद्धव ठाकरेंच्या ही गोष्ट लक्षातच आली नाही. अगदी अजित पवारांच्या सोबत शरद पवार पंगा घेतायत असं वातावरण बघून बिचाऱ्या उद्धव ठाकरेंना वाटलं की हे खरंच आहे आणि ते त्यांच्यावर विश्वास ठेवून राहिले. शेळीनं स्वतःचा कान कसायाच्या हाती दिला आणि शेवटी शेळीचं काय झालं हे आपण बघितलं. जयंत पाटलांनी या सगळ्याला उघड केलं, इतकंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.